या सरकारमध्ये जे लोक बसले त्यांना मी एक प्रश्न विचारतो. गोव्यामध्ये बॉम्बस्फोट झाला, ठाण्यामध्ये बॉम्बस्फोट झाला, पकडले होते तुम्ही लोक. कोणत्या संस्थेचे होते ते तुम्हाला माहिती आहे, सनातन संस्थेचे होते. तुम्ही केंद्र सरकारकडे सनातनवर बंदी घाला हा अर्ज पाठवून गप्प का बसला, त्याचा पाठपुरावा का केला? अजून अर्ज पेंडिंग आहे. मला परवा आबांनी सांगितलं आबांनी पाठवलं की सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा आमचा अर्ज केंद्र सरकारकडे पडून आहे. अरे पडून आहे मग फायले हलतच नाहीत का तुमच्या? त्याला क्रिमिकल चिकटवलंय का घालून? माझा प्रश्न आहे, मी नावं घेऊन बोलतो पण लोक चिडतात. मगाशी पांचारे सरांनी पण नाव घेतलं. सनातन संस्था असो, हिंदू जागरण समिती असो, हिंदू राष्ट्र सेना असो ज्यांनी मिरजमध्ये दंगल घडवून आणली, किंवा बुवा असो, अंगारे दुपारे करणारे असो, छद्मविज्ञान करणारे असो, किंवा जात पंचायतवाले असो, लक्षात घ्या की एकाच प्रवृत्तीची वेगवेगळी नाव आहे. एकाच प्रवृत्तीची वेगवेगळी नाव आहे. आणि तुम्हाला जर एक महिन्यात त्याच्यापैकी कोण खुनी आहे हे शोधून काढता येत नसेल तर पोलीस दलात तरी राहू नका. पोलीस दलात कशाला राहताय? लाल बहादूर शास्त्रींचं आम्ही उदाहरण सांगतो की रेल्वेला अपघात झाला म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. मग आबांना मला विचारायचंय, तुम्ही इतके सज्जन, इतके सद्वर्तनी, इतके सभ्य जर असाल तर नरेंद्र दाभोळकरांचे जर तुम्ही मिळाले नाही तर तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणार आहात. भलतं काय बोलू नका असं इंटी बोलताय. राजीनामा वगैरे ते देत नाहीत, उलट ते चिकटून बसतात असं त्यांचं म्हणणं. ते त्यांच्या रक्तातच नाही. मला माहिती नाही, मी त्यांचं रक्त काही तपासलेलं नाही, पण एका विवेकवाद्याचं रक्त सांडलेलं महाराष्ट्रामध्ये दिवसा पिवळ्या दिवस उजाडताना मी पाहिलेलं आहे. ती वेदना माझ्या मनात आहे, लक्षात घ्या. ती वेदना इथे पोलीस चौकीत ठेवतात. अगदी चौकीत पोलीस चौकीमध्ये मोटरसायकल ठेवताय. आणि दुसऱ्या दिवशी का पहिल्या दिवशी जे चित्र प्रसिद्ध करण्यात आलं, जे काही पोलिसांच्या चित्रकारांनी काढलं ते एकाच मारेकऱ्याचं कसं प्रसिद्ध केलं. नंतर आम्ही आरडाओरडा केला टेलिव्हिजनवरून, तेव्हा 8-10 दिवसांनी दुसरा मारेकरी पहिल्या मारेकऱ्यासारखा दिसणारा काढला. विनोद करतात. मला हे विचारायचं, तुम्ही काय काय कोणाची चेष्टा करता महाराष्ट्रामध्ये? त्यांना पकडायचंच नाही म्हणताय, हेच खरं आहे. त्यांची इच्छाशक्ती नाही. आणि मला हे म्हणायचं आहे की महाराष्ट्र मंत्रिमंडळातले अनेक मंत्री, महाराष्ट्रातल्या ब्युरोक्रसीमध्ये, नोकरशाहीमध्ये अनेक नोकरशाह आणि महाराष्ट्र पोलिसातले अनेक पोलीस आणि पोलीस अधिकारी सुद्धा या बुवाबाजीच्या नादी लागलेले. मुंबईचे पोलीस ऑफिसर आयुक्त झाले होते सतीश शहा, हे माझ्या पुस्तकात पण लिहिलंय, मुंबई गंगेवाईचं बघितलंय. कारण मी जिथे राहतो तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पोलीस दुकानं उघडून देत होते आणि मग हे दंगलखोर लुटत होते. मी एका टॅक्सी ड्रायव्हरला जिवंत जाळताना बघितलेलं आहे. त्याचा धर्म कोणता हे विचारलं नाही, पण एक माणूस जळत होता आणि कोणी वाचू शकत नव्हतं हे मी बघितलेलं आहे. आणि पोलीस बघायची भूमिका घेत होते हे मी बघितलेलं आहे. हे आजची कीड नाही आहे पोलीस दलाला लागलेली, ही 20 वर्षापूर्वीची कीड आहे, लक्षात घ्या. धर्मनिरपेक्ष भारत आहे. मग पोलीस दलामध्ये मंदिर कसं असतं, मस्जिद कशी असते, मला हे कळत नाही. सत्यनारायणाची पूजा कशी होऊ शकते पोलीस दलामध्ये? हा प्रश्न आपण विचारू शकत नाही. तुम्हाला जे काय सत्यनारायण करायचे ना किंवा काय नारायण करायचे तर स्वतःच्या घरात जाऊन करा. पोलीस दल हे सरकारी क्षेत्र आहे. सरकारी क्षेत्रामध्ये तुम्ही धर्मनिरपेक्ष असायला हवं. आणि एकेकाळी महाराष्ट्राच्या चळवळीत हा आग्रह धरत होत्या, पुन्हा हा आग्रह धरायची वेळ आली. ते विचारलं एसपी घाबतात. एसपीनं पण हेच सांगा की तुम्ही जनतेचे सेवक आहात, पब्लिक सर्वंट आहात. ही तुमची लिगल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कायदेशीर जबाबदारी आहे. नाही तर पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या नोकऱ्या जातील. वाचली आहे का घटना? मी तुम्हाला विचारतो, पोलिसांना विचारतोच, राजकारण्यांना विचारतो, किती आमदारांनी खासदारांनी भारतीय घटना वाचलेली आहे?